झाडावर कोण कोण राहते याच्यावर गप्पा मारायच्या. कोण कोण बघितले झाड, कशा कशाची बघितली सांगा बघू. आंबा, लिंबू. उठून सांगायचं. आंबा, लिंबू. हा, सीताफळ. हा, व्हेरी गुड. टाळ्या वाजवा भोलूसाठी. बसा खाली. झाड बघितलं सांग बघू. हात बांधून सांग. हा, सीताफळ. व्हेरी गुड. टाळ्या वाजवा भोलूसाठी सगळ्यांनी. बसा. आंबा. आंब्याचं झाड. हा, व्हेरी गुड. टाळ्या वाजवा खुशीसाठी. हा, आज उठा. हा, तू कशाचं झाड बघितली. लिंबू आणि गाजर आणि सीताफळ. व्हेरी. तू कशाचं झाड बघितलं गब्या सांग बघू. आंबा. आंब्याचं झाड. हा, अजून मानन. पेरूचं. व्हेरी गुड. टाळ्या वाजवा सगळ्यांनी. झाडावर पक्षी कोणते कोणते राहते, प्राणी कोणते कोणते राहते त्यांचं नाव सांगायचं. येतंय तुला. हात बांधून सांगायचं. कबूतर. अजून झाडावर कोणतं प्राणी राहते, कोणाला येते का नाव. उठून सांगायचं. व्हेरी गुड. टाळ्या वाजवा सगळ्यांनी. आता हे चिमणीचं घर आहे आणि हे चिमणीचं घर झाडावर असतंय ना. आपण इथं अंगणवाडीमध्ये तयार केलेलं आहे. आणि हे आहे चिमणीचं घर. हे त्यांना खाण्यासाठी धान्य इथं ठेवलेलं आहे. हे पाणी आहे. असं तुम्ही पण तुमच्या घरी झाड असेल तर चिमणीचं डब्बा असं तयार करायचं घर आणि त्याच्यामध्ये हे धान्य ठेवायचं आणि पाणी ठेवायचं. असं बघितलं सगळ्यांनी. चिमणीचं घर बघितलं. समज